श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। आज आपण गावाकडे असणारी गाई तिचं ओटी भरण कसं केलं जातं त्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। ज्या घरामध्ये गाय असते तिचं गाईचं पोट भरतं तिथे घराचं भविष्य उजळतं। गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहे असे मानलं जातं। मुक्या जनावरांना चारा पाणी देणं सांभाळण्याचं काम हे कोण करू शकतो? तो आपला शेतकरी राजाच करू शकतो। अशा शेतकऱ्याच्या घरी गाईचे ओटी भरण कसे झाले त्याची आपण थोडक्यात माहिती पाहतोय। जेव्हा गावाकडे गाई गाभण असते तिच्या 9व्या महिन्यामध्ये ओटी भरण करतात। गावातल्या महिला एकत्र येऊन तिला धुतात, सजवतात, फुले हारे घालतात आणि एखादे नवीन वस्त्र म्हणजेच एखादी साडी तिच्या अंगावरून झाल म्हणून परिधान करतात आणि तिला हळदी कुंकू लावून औक्षण करतात, तिची ओटी भरतात। ओटीमध्ये तीस खोबरं थोडेसे गहू घालून तिचे ओटीचा कार्यक्रम साजरा करतात आणि तिला एखादं आवडतं फळ किंवा एखादे 2-3 पदार्थ तयार करून नंतर तिला एक घास तिला भरवला जातो। अशी ही एक रीतच आहे। ही एक रीतच असून गाय म्हणजे तरी काय? गाय एक शांत उपयोगी घरगुती प्राणी आहे। तिला 4 पाय 2 डोळे कान लांब शेपूट असते। गाय प्रामुख्याने पांढरी तपकिरी काळी किंवा चितंबरी असते। गाय गवत भुसा धान्य खाते। गाय आपल्याला पौष्टिक दूध देते। दुधापासून दही लोणी तूप आणि मिठाई तयार केली जाते। गाय ही शेतकऱ्याची मैत्रीण मानली जाते बरं का। आपल्या देशात गायीला पवित्र मानले जाते। गायचे शेण इंधन म्हणून उपयोगी केला जातो। दूध शेती घर चालवणे सकाळची सुरुवात संध्याकाळची शांतता म्हणूनच गाय गाभण असल्यावरती गायीचं मनापासून प्रार्थना करतात की ती नीट राहो, तिचे वासरू सुखरूप राहो, ती आपल्या खेड्यागावातल्या सुखरूप राहो, हे आपल्या खेडेगावातल्या गाय वासरू सुखरूप राहो ही आपल्या खेडेगावातल्या शेतकरी बांधवांची एक देवाकडे केलेली प्रार्थनाच होईल। आपल्याला गावाकडच्या माणसांची माणुसकी शेतकरी राजाची आपुलकी येथे दिसून येते। बायका एकत्र येतात, गायीला चारा गहू आणि खाद्यपदार्थ घेऊन तिला ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये एकत्र सहभागी होतात आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने साजरा करतात। हा आहे आपल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम। तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद।